प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत वेताळ पंचविशी. आजपर्यंत आपण 6 वेताळाच्या कथा ऐकल्या. आज ऐकूया कथा क्रमांक 7, जिचं शीर्षक आहे राजा चंडसिंग आणि सत्वशील. त्यानंतर पुन्हा त्या शिंशप वृक्षाजवळ जाऊन पूर्वीप्रमाणे वेताळाला खांद्यावर घेऊन त्रिविक्रमसेन राजा वटवृक्षाकडे जाण्यास निघाला. तो मुकाट्याने जात असता रस्त्यातच वेताळ त्याला म्हणाला, राजन, तुझे श्रम कमी व्हावेत म्हणून मी एक कथा सांगतो, ती ऐक. पूर्वसागराच्या किनाऱ्यावर ताम्रलिप्ती नावाची नगरी आहे. तिथे चंडसेन नावाचा राजा होता. तो परस्त्रियांपासून जरी दूर राहत असला तरी रणांगणापासून कधीही लांब राहत नसे. लोकांच्या द्रव्यसंचयाचा तो कधीही विनाश करीत नसला तरी शत्रुसेनेचा मात्र संपूर्ण विनाश करीत असे. एकदा त्या राजाच्या द्वारावर दक्षिण देशातील लोकांना आवडणारा सत्वशील नावाचा राजपुत्र आला. तिथे येऊन आणि आपली ओळख करून देऊन सुद्धा राजाने त्याचे मनोरथ काही पूर्ण केले नाहीत. तेव्हा तो विचार करू लागला, माझा जन्म राजकुलात झाला तरीही मी का बरे निर्धन राहिलो, आणि ही निर्धनता असूनही विधात्याने माझ्या मनात उच्च स्थान मिळवण्याची महत्वाकांक्षा का बरे निर्माण केली. मी इथे चिंध्या नेसून आणि भुकेने व्याकुळ झालो असतानाही राजसेवा करीत आहे, तरी राजा मजकडे लक्षही देत नाही. तो अशा प्रकारे विचार करीत असतानाच तो राजा शिकारी करता प्रासादातून निघाला. तेव्हा लक्तरे नेसलेला हा राजपुत्र हातात दांडा घेऊन त्याच्या पुढे धावू लागला. राजाही त्याच्या मागे अश्व आणि पायदळ यासह अरण्यात गेला. तेथे शिकारीचा पाठलाग करता करता राजाला एक माजलेला डुक्कर दिसला. त्याचा पाठलाग करता करता राजा अतिदूरच्या दुसऱ्या वनात पोहोचला. तेथील मार्ग गवत आणि वाळकी पाने यांनी झाकला गेलेला होता आणि तो डुक्करही दिसत नव्हता. त्यामुळे त्या अपरिचित वनात राजाला दिशा समजेच ना. बाकी सर्व लोक मागे राहिले. फक्त लक्तरे नेसलेला राजपुत्र वायुवेगाने जाणाऱ्या अश्वावर आरूढ होऊन प्राणांची पर्वा न करता राजाच्या मागोमाग आलेला पाहून राजाने प्रेमाने त्याला विचारले, भल्या माणसा, ज्या रस्त्याने आलास तो मार्ग तुला पक्का ठाऊक आहे ना? हे ऐकून तो लक्तरे नेसलेला राजपुत्र म्हणाला, देव, मला माहीत आहे, पण आपण येथे काही क्षण विश्रांती घ्यावी, कारण आकाशरूपी वधूच्या मेखलेतील मध्यमण्याप्रमाणे चमकणारा हा सूर्य अत्यंत प्रखर किरणे सर्वत्र पसरवित आहे. त्याचे हे म्हणणे ऐकून राजा पुन्हा प्रेमळपणे म्हणाला, तर मग इथे कुठे पाणी मिळते का ते पहा. तेव्हा ठीक आहे असं उत्तर देऊन तो एका उंच झाडावर चढला आणि त्यावरून जवळच असलेली एक नदी पाहून तो खाली उतरला आणि राजाला तिकडे घेऊन गेला. तिथे जाऊन घोड्याचे खोगीर त्याने उतरवले आणि त्याला पाणी पाजून आणि कोवळे गवत खायला घालून त्याला ताजेतवाने केले. त्यानंतर स्नान करून सुखावलेल्या राजाला त्याने अंगावरील पंचात बांधलेले गाठोडे सोडून त्यातील आवळे धुवून दिले. तेव्हा हे आवळे तू कुठून आणलेस असा प्रश्न राजाने विचारला असता तो जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि आवळे ओंजळीत घेऊन म्हणाला, महाराज, गेली 10 वर्ष हे आवळे खाऊनच मी जगत आहे आणि आपली सेवा करता करता हे मुनिव्रत मी पाळले आहे. हे ऐकून राजा म्हणाला, तू खरोखर नावाप्रमाणेच सत्वशील आहेस. नंतर मनात लाजलेला तो राजा आपल्याशीच विचार करू लागला, आपल्या सेवकांपैकी कोण कष्टकारक स्थितीत आहेत आणि कोण आनंदात आहेत हे ज्या राजाला कळत नाही त्याचा धिक्कार असो. जो राजाचा परिवार संकटे भोगणाऱ्या सेवकांची वार्ता राजाला कळवीत नाही त्यांचाही धिक्कार असो. असा विचार करून त्या राजपुत्राच्या आग्रहामुळे त्याच्या हातातील 2 आवळे राजाने घेतले आणि ते खाऊन तो पाणी प्याला आणि काही काळ त्याने विश्रांती घेतली. नंतर लक्तरे नेसलेल्या त्या राजपुत्राने
खोगीर चढवून घोड्याला सज्ज केलं. त्यावर राजाला बसावयाला सांगितलं आणि तो मार्ग दाखवीत पुढे चालू लागला. राजाही त्याच्या मागोमाग येऊन आपल्या सैनिक तळावर आणि तिथून राजधानीत परतला. तिथे पोहोचल्यानंतर त्या लक्तरे नेसणाऱ्या राजपुत्राची स्वामीभक्ती त्याने सर्वांना सांगितली. त्याला पुष्कळ धन दिले आणि तरीही त्याच्या उपकारातून आपण मुक्त झालो असे राजाला वाटेना. सत्वशीलानेही लक्तरे सोडून दिली आणि तो चंडसेन राजाचा निकटचा सेवक बनून राहू लागला. एकदा राजाने त्या सत्वशीलाला आपला दूत म्हणून सिंहल द्वीपाच्या राजाच्या कन्येची मागणी घालण्यासाठी तिथे पाठवले. तेव्हा त्याने इष्टदेवतांचे पूजन केले आणि राजाने आज्ञा दिलेल्या ब्राह्मणांबरोबर तेथे जाण्यासाठी तो जहाजावर चढला. त्याचे जहाज अर्ध्या मार्गावर आले असता एकाएकी आकाशाला स्पर्श करणारा एक प्रचंड हत्ती समुद्रातून बाहेर आला. तो सोन्याचा बनवलेला होता आणि त्याच्यावर निरनिराळ्या रंगांच्या ध्वजा फडकत होत्या. हे पाहून ते सर्वजण फार आश्चर्यचकित झाले. त्याचवेळी भयंकर वारा सुटला आणि आकाशामध्ये काळ्या मेघांची रांग तयार होऊन अवचित पर्जन्यवृष्टी सुरू झाली. वादळाच्या त्या हवेमुळे जहाजाचा ध्वजस्तंभ खेचला जाऊन त्या हत्तीला बांधला गेला आणि प्रचंड लाटा येत असताना तो हत्ती जहाजासह बुडू लागला. तेव्हा त्या जहाजावरचे ब्राह्मण अतिशय घाबरून आपल्या चंडसेन राजाला उद्देशून अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम असे ओरडू लागले. त्याची ही ओरड स्वामीभक्त सत्वशीलाला सहन झाली नाही. त्या हत्तीचा प्रतिकार करण्यासाठी कमरबंद बांधून आणि तलवार घेऊन त्याने समुद्रात उडी मारली. वादळामुळे आणि लाटांमुळे जहाज दूर फेकले जाऊन ते फुटले आणि त्यावरील सर्व लोक क्रूर माशांच्या भक्ष्यस्थानी पडले. सत्वशीलही समुद्रात बुडाला आणि लाटेबरोबर पोहू लागला. तेव्हा अकस्मात समुद्र नाहीसा होऊन त्याला एक दिव्य नगर दिसले. तेथे एक मेरू पर्वता इतके उंच कात्यायनीचे मंदिर होते. ते सोन्याचे मंदिर रत्नजडित स्तंभावर उभारलेले होते. तिथे एक उद्यान होते. उद्यानातील विहिरींना रत्नमय पायऱ्या होत्या. त्या मंदिराजवळचा उंच ध्वजस्तंभ नाना प्रकारच्या रत्नांच्या रचनांनी मढवलेला असल्यामुळे चमकत होता. अशा त्या मंदिरात जाऊन देवीला प्रणाम करून तिची स्तुती आणि पूजा करून हे काय इंद्रजाल आहे असा विचार करीत तो देवीसमोर बसला. इतक्यात एक द्वार उघडून एका दिव्य कन्येने मंदिराच्या गर्भगृहात आणि सत्वशीलाच्या हृदयात एकाच वेळी प्रवेश केला. त्या कन्येचे डोळे कमळासारखे होते, मुख चंद्रासारखे होते, हसणे फुलासारखे होते आणि शरीर कमळाच्या देठाप्रमाणे कोमल होते. आणि तिच्याबरोबर तिच्या 1000 मैत्रिणी होत्या. तिने कात्यायनीचे पूजन केले आणि ती मंदिराच्या गर्भगृहातून बाहेर आली. पण सत्वशीलाच्या हृदयातून मात्र ती काही बाहेर येईना. ती प्रकाशाने भरलेल्या त्या द्वारातून जाऊ लागली. तेव्हा सत्वशीलही तिच्या मागून गेला. तिथे शिरताच त्याने एक भवन पाहिले. ते सर्व प्रकारच्या लोकवस्तूंचे जणू क्रीडास्थानच होते. त्या भवनात रत्नजडित पलंगावरती कन्या बसली होती. तेथे जाऊन सत्वशीलही तिच्या शेजारी बसला. त्याचे डोळे तिच्या चेहऱ्याकडे एकटक लागलेले होते आणि तो चित्रात काढल्याप्रमाणे अगदी स्थिर असा बसला होता. अशा प्रकारे त्याच्या अंगावर उत्कंठेमुळे रोमांच उठले आणि तो कामपीडित झाला आहे हे पाहून त्या कन्येने आपल्या मैत्रिणींकडे पाहिले. त्यावरून तिचा आशय जाणून तिची सखी सत्वशीलाला म्हणाली, तू इथे पाहुणा म्हणून आला आहेस तरी आमच्या स्वामिनीने केलेल्या आतिथ्याचा स्वीकार कर. उठ, स्नान कर आणि भोजन कर. सखीच्या या बोलण्यामुळे त्याच्या मनात आशा निर्माण झाली. तिने दाखवलेल्या उद्यानातील सरोवरात तो स्नान करायला गेला. तेथील पाण्यात बुडी मारून तो वर येतो आहे. तोच त्याला आढळले की आपण ताम्रलिप्ती नगरीतील चंडसेन राजाच्या सरोवरात आहोत. आपण एकाएकी येथे पोहोचल्याचे पाहून तो विचार करू लागला, हा काय चमत्कार आहे. ते उद्यान, ती दिव्य सुंदरी, अमृतासारखे तिचे ते वर्तन, हे सर्व कुणीकडे आणि लागलीच अनुभवाला येणारे हे वियोगाचे महाविश्य कुणीकडे. मी स्वप्नात आहे की जागा आहे. पण नाही, हा अनुभव मला जागेपणीच येत आहे. त्या पाताळ कन्यकांनी मला निश्चितच फसवले आहे.
असा विचार करून तो त्या सुंदरीच्या वियोगाने भ्रमिष्ट झाला आणि त्या उद्यानात इकडे तिकडे फिरू लागला आणि कामपीडित होऊन मोठ्याने ओरडू लागला. वाऱ्याने उडणाऱ्या विरहाग्नीप्रमाणे भासणाऱ्या पिवळ्या पुष्पपरागांनी त्याचे अंग भरून गेले. त्याला पाहून उद्यान रक्षकांनी चंडसेन राजाला तो आल्याचे सांगितले. ते ऐकून राजा स्वतःच उद्यानात आला आणि व्याकुळ होऊन त्याचे सांत्वन करण्यासाठी त्याला म्हणाला, मित्रा, अरे हे काय झाले? तू कुठे यायला निघाला होतास आणि कुठे पोहोचलास? कुठे राहिलास आणि कुठून येथे आलास? त्यावर सत्वशिलाने राजाला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा राजाने विचार केला की अरे रे, माझ्या कामाकरिता गेला असता हा वीर कामपीडित होऊन त्रासला आहे. त्याच्या ऋणातून मुक्त होण्याची ही संधीच मला मिळाली आहे. असा विचार करून राजा त्याला म्हणाला, मित्रा, तू शोक सोडून दे. मी तुला त्याच मार्गाने घेऊन जातो आणि ती असुरकन्या मिळवून देतो. असे सांगून राजाने त्याला स्नान आणि भोजन करायला लावले. दुसऱ्या दिवशी सर्व राज्यकारभार मंत्र्यावर सोपवून राजा सत्वशिलासह निघाला. नौकेत चढला आणि सत्वशिलाने दाखवलेल्या मार्गाने सिंहल द्वीपात जाऊ लागला. समुद्राच्या मध्यावर येताच पूर्वीप्रमाणेच पताकांनी शृंगारलेला हत्ती त्यांना दिसला. तो पाहून सत्वशील राजाला म्हणाला, महाराज, हाच तो प्रभावशाली हत्ती. मी इथे उडी मारली की आपणही माझ्या मागोमाग येथेच उडी मारावी. असे म्हणून बुडणाऱ्या हत्तीच्या जवळ जाऊन सत्वशिलाने समुद्रात उडी मारली. त्याच्या पाठोपाठ राजानेही उडी मारली. समुद्रात बुडताच लागलीच त्या दोघांना ती दिव्य नगरी दिसली. ती पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि मंदिरात जाऊन कात्यायनी देवीला प्रणाम करून सत्वशिलासह तेथेच बसला. थोड्याच वेळात आपल्या सखींसह प्रभामंडळात चमकणाऱ्या प्रभेप्रमाणे ती कन्या तिथे आली. हीच ती सुंदरी आहे असे सत्वशिलाने सांगितले असता राजा मनात म्हणाला, हिच्यावर सत्वशील अनुरक्त झाला हे योग्यच आहे. ती कन्या ही राजाच्या शरीरावरील अलौकिक लक्षणे पाहून हा कोणी सर्वोत्तम पुरुष आहे असा मनात विचार करू लागली आणि तिने पूजेसाठी मंदिरात प्रवेश केला. राजाही तिच्याकडे दुर्लक्ष करून सत्वशिलाला घेऊन उद्यानात निघून गेला. थोड्याच वेळात त्या कन्येने देवीची पूजा केली आणि चांगला पती मिळवण्यासाठी तिची प्रार्थना केली आणि मंदिराच्या बाहेर येऊन ती आपल्या एका सखीला म्हणाली, गडे, मी आत्ताच ज्याला पाहिले तो महात्मा कोठे आहे ते पहा आणि त्याला शोधून आपण येऊन आमच्या आतिथ्याचा स्वीकार करा अशी त्याला विनंती कर, कारण तो कोणीतरी पूजनीय आणि उत्तम पुरुष आहे. असुरकन्येच्या त्या आज्ञेप्रमाणे उद्यानात बसलेल्या राजाला तिने शोधून काढले आणि नम्रपणे आपल्या स्वामिनीची इच्छा कळवली. ते ऐकून राजा तिला आदराने म्हणाला, बाईसाहेब, तुमच्या या बोलण्यामुळे आमचे चांगले स्वागत झाले आहे. यापेक्षा जास्त स्वागताची काही जरुरी नाही. ते ऐकून सखी असुरकन्येकडे परत आली आणि तिने सर्व निरोप तिला सांगितला. तेव्हा तो राजा उदार आणि असामान्य पुरुष आहे असे ती समजली. या दुर्लभ सत्काराबाबत निस्पृह असलेल्या राजाचे धैर्य तिला आवडले आणि त्या धैर्यामुळेच आकर्षित होऊन ती स्वतः राजाकडे उद्यानात आली. पार्वतीची सेवा केल्यामुळे आता मला अनायसेच पतिलाभ होणार आहे असे तिला वाटले. उद्यानात प्रवेश करून ती राजाजवळ गेली आणि आपले आतिथ्य स्वीकारावे म्हणून राजाची प्रार्थना करू लागली. तेव्हा तो राजा सत्वशिलाला उद्देशून तिला म्हणाला, हे सुंदरी, या माझ्या मित्राने येथील देवीची हकीकत मला सांगितली आणि त्यामुळे तिचे दर्शन घ्यायला मी इथे आलो होतो. समुद्रात उभ्या राहणाऱ्या ध्वजाच्या रस्त्याने येथे आलो आणि येथे आल्यावर मला गौरीचे दर्शन झाले आणि त्यानंतर तूही दिसलीस. तेव्हा आणखी आतिथ्य कशाला हवे? हे ऐकून ती कन्या पुन्हा म्हणाली, महाराज, तिन्ही भवनात अद्भुत ठरेल असे माझे दुसरे नगर पाहण्यासाठी तरी या. ती याप्रमाणे सांगत असताना राजा हसून म्हणाला, त्या नगराबाबतही माझ्या मित्राने मला सांगितले आहे. तेथेच तो स्नान करण्याचा तलाव आहे ना. राजाच्या या बोलण्याचा अभिप्राय ओळखून ती कन्या हात जोडून म्हणाली, देव, असे म्हणू नका. दुसऱ्यांना फसविण्याचा माझा स्वभाव नाही. पूजनीय व्यक्तींची फसवणूक कोणी करतं का? शिवाय तुमच्या उत्कृष्ट शौर्यामुळे मी तुमची दासी झाले आहे, तेव्हा माझ्या प्रार्थनेला नकार देऊ नका.
हे ऐकून तो राजा सत्वशीलाकडे पाहून म्हणाला, ठीक आहे, तसेच करूया. असे म्हणून राजा चंडसेन सत्वशीलासह प्रभामंडलकातील त्या द्वारापाशी गेला. तेथे दैत्यकन्येने स्वतः दार उघडले आणि राजाने आत प्रवेश केल्यानंतर त्याला तिथे जे दिव्य नगर दिसले त्या नगरात सर्व ऋतूत फुलणारी फळे व फुले नेहमीच होती. वृक्ष बहरले होते. मेरू पृष्ठाप्रमाणे ते नगर रत्ने आणि सोने ह्यांनी बनवले होते. तेथे त्या राजकुमारीने अतिशय किमती रत्नासनावर राजाला बसवले आणि अर्घ्यादी उपचार अर्पण करून व त्याचा सन्मान करून ती म्हणाली, महाराज, असुरांचा राजा महात्मा कालनेमी याची मी मुलगी आहे. भगवान विष्णूने माझ्या पित्याला स्वर्गवास घडवला. ही दोन्ही नगरे विश्वकर्म्याने निर्माण करून माझ्या पित्याला दिली होती. या नगरात राहणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि येथे आजारपण आणि मृत्यू यांचा त्रास कोणालाच होत नाही. आता तूच माझा पिता आहेस आणि या 2 नगरांसह मी तुझ्या स्वाधीन आहे. अशा प्रकारे आपले सर्वस्व समर्पण करणाऱ्या त्या असुरकन्येला चंडसेन राजा म्हणाला, तर मग तू माझी मुलगी झालीस म्हणून मी तुला या सत्वशिलाच्या स्वाधीन करतो. तो माझा मित्र, भाऊ आणि पराक्रमी वीर आहे. राजाचे हे बोलणे त्या कन्येला देवीच्या प्रसादाप्रमाणेच वाटले. त्या गुणी आणि नम्र कन्येने तसेच करीन असे म्हणून राजाचे म्हणणे स्वीकारले. त्यानंतर तिचे पाणी ग्रहण करून कृतार्थ झालेल्या सत्वशिलाला त्या असुर नगरीतील सर्व ऐश्वर्ये देऊन राजा चंडसेन म्हणाला, मित्रा, तुझ्याजवळच्या खाल्लेल्या 2 आवळ्यांपैकी एका आवळ्याच्या ऋणातून मी आज मुक्त झालो आहे. आता न फेडलेल्या एका आवळ्याचेच ऋण माझ्यावर आहे. प्रणाम करणाऱ्या सत्वशिलाला असे सांगून राजा असुरकन्येला म्हणाला, भद्रे, आता मला माझ्या राजधानीकडे जाण्याचा मार्ग दाखव. तेव्हा त्या असुरकन्येने राजाला अपराजित नावाचे उत्तम खड्ग व जन्म, मृत्यू आणि आजारपण कायमचे टळू शकेल असे एक फळ दिले. नंतर त्या 2 दिव्य वस्तूंसह तिने दाखवलेल्या तलावात तो राजा बुडाला आणि आपल्या नगरातील तलावातून वर आला. त्यानंतर तो सर्व कार्यांमध्ये यशस्वी झाला. सत्वशिलानेही असुरांच्या त्या स्त्री नगराचे सुखाने राज्य केले. अशी कथा सांगून वेताळाने राजाला विचारले, राजन, समुद्रामध्ये उडी टाकण्यात या दोघांपैकी जास्त धैर्यवान कोण, सत्वशील की राजा, हे मला सांग. हा प्रश्न ऐकून वेताळाच्या शापाला भिवून राजा म्हणाला, सत्वशीलच जास्त धैर्यवान आहे, कारण त्याला पुढचे भविष्य माहीत नसतानाही मृत्यूची पर्वा न करता त्याने समुद्रात उडी मारली होती. राजाला तेथील मार्ग पूर्वीच समजला होता. फक्त कुतूहलापोटी त्याने उडी मारली होती. मौन सोडून राजा त्रिविक्रम सेनाने सांगितलेला हा निर्णय ऐकून वेताळ त्याच्या खांद्यावरून पुन्हा त्या शिंचप वृक्षावर गेला. राजाही त्याला आणायला पुन्हा जाऊ लागला, कारण धैर्यशाली पुरुष आरंभलेले कार्य पूर्ण होईपर्यंत आपले प्रयत्न शिथिल करीत नाहीत. श्रोते हो, आत्ताच आपण वेताळ पंचविशीतील 7वी कथा चंडसेन राजा आणि सत्वशील ही ऐकली. हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळाले.